श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात होते. ज्यांच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्याची रोज पूजा केली जाते, रोज स्वामींचा जप केला जातो, अनेक पारायणे केली जातात, अनेक नित्यसेवा केल्या जातात, तरी देखील त्यांच्यावर स्वामींची कृपा होत नाही, स्वामींचे अनुभव येत नाही, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. असे का होत असेल त्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आम्ही रोजच्या रोज स्वामी सेवा करतो पण आमची कामे होत नाही. आम्ही संकल्प करतो, संकल्पयुक्त सेवा करतो, तरी आमच्यावर स्वामी कृपा होत नाही. याचा तुम्ही विचार केला आहे का? या म्हणजे असं का होतं? तर आज मी तुम्हाला याच विषयी सांगणार आहे. अशा काय चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडत असतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. या चुका तुमच्या हातून वारंवार घडत असल्या तर तुम्ही कितीही नामस्मरण करा, कितीही पारायणे करा, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधीच येणार नाही. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ बनवेल ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. असे काही लोक आहेत की ते कधी कधी स्वामींचा जप करतात, कधी कधी सेवा करतात, कधी कधीच पारायण करतात, तरीसुद्धा त्यांना स्वामींचे अनुभव नेहमी येत असतात. स्वामी त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत असतात. कारण काय असतं? त्यांची कर्मे चांगली असतात. कर्म ही एक अशी गोष्ट आहे की चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते, वाईट कर्माचे फळ हे नेहमी वाईटच मिळते. नेहमी आपले कर्म चांगले ठेवा. आपले कर्म चांगले असेल तर अशक्य ही गोष्ट शक्य होतात. म्हणून नेहमी आपले कर्म हे चांगले ठेवायचे असते. आता मी तुम्हाला सांगते अशा कुठल्या चुका आहेत त्या जर तुम्ही केल्या तर तुमच्यावर स्वामींची कृपा होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दलचा वाईट विचार. कधीच दुसऱ्यांबद्दल त्यांचे वाईट व्हावे ही भावना मनात ठेवू नये. एकीकडे जप करताय, एकीकडे पारायणे करताय, नंतर स्वामींच्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करताय, पण मनात मात्र दुसरेच चाललेले असते, तर तसे करायचे नाही. म्हणजे ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, ते तसं बोललं, मग त्याला तसं व्हायला पाहिजे, असे वाईट विचार तुमच्या मनामध्ये ठेवायचे नाही. हे करणे बंद करा. दुसऱ्यांविषयीचे वाईट विचार किंवा दुसऱ्यांचं वाईट होणं याबद्दल आपल्याला कधीच ह्या गोष्टी तुम्हाला कधीच करायचे नाही. नंतर देवाचे नामस्मरण करताना किंवा एखादी देवाची सेवा करताना तर कधीच करू नये. मनातील या सगळ्या गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. पुढची गोष्ट म्हणजे आईवडिलांचा अनादर करणे, आईवडिलांकडे लक्ष न देणे, त्यांचा सतत अपमान करणे. अशा लोकांना सुद्धा स्वामींची कृपा कधीच होत नाही. स्वामी आपल्या आईवडिलांची जी जागा असते ती कोणीच घेऊ शकत नाही. स्वामी नेहमी देवाची भक्ती करण्या अगोदर आपल्या आईवडिलांचा आदर करायला शिका. आपल्या आईवडिलांचा आदर करायला शिका. भलेही ते कमी शिकलेले असतील, त्यांना आजच्या युगात कसं वावरायचं हे नीट समजत नसेल म्हणून त्यांचा रागराग करू नका, त्यांना घालून पाडून बोलू नका. ही जी महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की आपल्या आईवडिलांचा कधी अनादर करायचा नाही. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीचा अनादर करणे. स्त्री ही घरची लक्ष्मी असते. बरेच जण आपल्या पत्नीला, आईला नेहमी कमीपणा देत असतात, त्यांचा सतत अपमान करत असतात. घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते. तिचा नेहमी आदर करायला शिका. इकडून तिकडून आल्यावर आपलं जो काही फ्रस्ट्रेशन असतं, आपला जो राग असतो तो त्यांच्यावर निघतो, तो आपल्या आईवर निघतो, आपल्या पत्नींवर निघतो. तर तसे करू नका. कारण ती सुद्धा दिवसभर काम करून थकलेली असते, दिवसभर काम करत असते. तिलाही असं वाटत असतं की आपल्याशी कोणीतरी प्रेमानं वागावं, आपल्याला समजून घ्यावं. तिला कधीही दुःखी ठेवू नका. कारण ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे कधीच लक्ष्मीची कृपा होत नाही, हे लक्षात ठेवा. पुढची गोष्ट म्हणजे घरातील अन्न वाया घालवणे. आपण जे कष्ट करत असतो ते अन्न मिळवण्यासाठी करत असतो. कशासाठी करतो हे आपल्याला माहिती. रोज आपल्याला जेवण मिळावे म्हणून त्या अन्नासाठी आपण रोज कष्ट करत असतो. पण रोज आपण अन्न समजा कचऱ्यात टाकत असू, त्या अन्नाचा आपण अनादर करत असू, तर तो जो अन्नाचा झालेला अनादर आहे त्या गोष्टीमुळे घरामध्ये आपली अन्नदेवता आहे ती आपल्यावर कोपते. त्या घरावर कधीच स्वामींची कृपा होत नाही. कधीच अन्नाचा अनादर करू नका. अन्न कधीच शिल्लक राहिले तर समजा खूप शिल्लक राहिले तर एखाद्या गोरगरिबाला खायला द्या किंवा मुके जनावरं जे असतात त्यांना खायला द्या. पण उगाचच कचऱ्यात टाकून जेवढे लागेल तेवढेच अन्न शिजवा. उगाचच जास्त बनवून कचऱ्यात टाकू नका. पुढची गोष्ट म्हणजे विनाकारण दुसऱ्याला त्रास देणे, एखाद्याचे वाईट करणे. स्वामी असे म्हणायचं की तुम्ही दुसऱ्याचे वाईट केले तर त्याहून जास्त पटीने वाईट हे तुमचं होणार आहे. म्हणून उगाचच दुसऱ्यांना त्रास देऊ नका. एखाद्यावर डाव धरून बसायचे नाही. त्याने असे केले म्हणून मी असं करणार, त्याचं वाईट होणार, अशी वाईट भावना
दुसऱ्याच्या मनाविषयी ठेवू नका किंवा सूडबुद्धीने वागू नका. कर्माची फळे त्यांनी जी केलेली कर्मे असतात त्याची फळे त्याला मिळतातच, ते मिळतच असतात. एखाद्याचे वाईट व्हावे अशी देवाजवळ कधी प्रार्थना करायची नाही. हे अतिशय वाईट असते, लक्षात ठेवा. दुसऱ्यासाठी आपण खड्डा खणला तर आपणच त्या खड्ड्यात पडतो. तुमच्यामध्ये अशा प्रकारचे जर वाईट गुण असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर कधीच स्वामींची कृपा होणार नाही. तुम्ही किती नामस्मरण करा, कितीही पारायण करा, तुमच्यावर स्वामींची कृपा होणार नाही. म्हणून तुमचे हे जे काही वाईट गुण किंवा जे काही सवयी असतात ते वाईट गुण लवकरात लवकर सुधारण्याचे प्रयत्न करा. चांगल्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्या. पहा, 100% तुमच्यावर स्वामीची कृपा नक्की होईल. नमस्कार.